सुरेश हा 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त अंतरावरील गोष्टी स्पष्टपणे पाहू शकत नाही. त्याच्या डोळ्यातला दोष काय आहे ते सांगा आणि योग्य शक्तीचे भिंग सुचवा. तर दिलेल्या माहितीनुसार पहा, हा सुरेशचा डोळा आहे आणि माहितीनुसार 200 सेंटीमीटरच्या पलीकडे म्हणजे 200 सेंटीमीटरपेक्षा दूर जर एखादी वस्तू असेल तर ती त्याला व्यवस्थित दिसत नाही. तर इथे आपण लाल रंग देऊ म्हणजे इथे ठेवलेली वस्तू त्याला स्पष्ट दिसत नाही. आणि आता 200 सेंटीमीटरच्या कमी अंतरावर जर गोष्ट असेल तर ती त्याला दिसते आणि डोळ्याच्या खूप जवळ असलेली गोष्ट नॉर्मल डोळ्यालासुद्धा दिसत नाही. ठीक आहे, तर तिथली जागा आपण सोडून देऊ. तर या रेंजमध्ये त्याला वस्तू व्यवस्थित दिसते, त्याला आपण हिरवा रंग देऊ. तर या माहितीवरून आपल्याला त्याच्या डोळ्यातला दोष काय आहे हे ठरवायचं आहे. तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि हा दोष काय असेल याचा विचार करा. चला, तुमचा विचार करून झाला असेल तर पहा, सुरेशला त्याच्या जवळच्या वस्तू म्हणजे कमी अंतरावरच्या वस्तू व्यवस्थित दिसतात, पण दूरच्या गोष्टी तो बघू शकत नाही. याला मराठीमध्ये निकट दृष्टी किंवा इंग्लिशमध्ये शॉर्ट साइटेडनेस किंवा मराठीत अजून लघुदृष्टीसुद्धा म्हणतात. याला मायोपियासुद्धा म्हणतात. ओके, आता आपल्याला योग्य शक्तीचं भिंग प्रिस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, त्याला सुचवायचं आहे. म्हणजे आता आपण इथे डॉक्टर बनलो आहे. आपण त्याच्या समस्येचं निदान व्यवस्थित केलेलं आहे की त्याला मायोपिया आहे. बरोबर, आपल्याला हे कळलं आहे की त्याला 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त दूर असलेल्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. आता आपल्याला नेमकं कोणत्या शक्तीचं भिंग वापरायचं आहे हे शोधायचं आहे. मग आता पुढे जाण्यापूर्वी भिंगाची शक्ती P बरोबर नाभीय अंतराचा व्यस्त. बरोबर, म्हणजे याचा अर्थ आपल्याला नाभीय अंतर किती आहे हे खरं तर शोधायचं आहे. ठीक आहे, आता तुम्ही विचार करत असाल की अभिसारी भिंग वापरायचं की अपसारी भिंग वापरायचं, मला काही आठवत नाही बुवा. तर पहा, तुम्ही चिंता करू नका. आपण काय करूया, आपण फक्त वस्तू आणि प्रतिमा यांच्या दृष्टीतून विचार सुरू करूया आणि नाभीय अंतर शोधून काढूया. पहा, सुरेश हा 200 सेंटीमीटरपेक्षा दूर पाहू शकत नाही, म्हणून आपण याला सहसा दूरबिंदू असं म्हणूया, फार पॉईंट. ठीक आहे, तर असं म्हणण्याचा दुसरा मार्ग म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सुरेशचा दूरबिंदू 200 सेंटीमीटरवर आहे. म्हणजे जास्तीत जास्त 200 सेंटीमीटरपर्यंत तो व्यवस्थित बघू शकतो. पण सामान्य दोष नसलेला डोळा किती दूरपर्यंत बघू शकतो, त्याचा दूरबिंदू किती आहे? पहा, सामान्य डोळा त्याला पाहिजे तितक्या दूरचं बघू शकतो. बरोबर, चंद्र, सूर्य, तारेसुद्धा बघू शकतो. म्हणजे सामान्य डोळ्याचा दूरबिंदू अनंत असतो. याचा अर्थ सुरेशची दृष्टी दुरुस्त करण्यासाठी आपल्याला हे सुनिश्चित करायचं आहे की सुरेश देखील अनंतापर्यंत सगळं काही बघू शकला पाहिजे. मग दुसऱ्या शब्दात याला असं म्हणता येईल की जर आपली वस्तू दूर असेल, अनंतावर असेल, तर आपल्याकडे असं भिंग पाहिजे जे त्या वस्तूची प्रतिमा सुरेशच्या दूरबिंदूपर्यंत बनवेल. म्हणजे 200 सेंटीमीटर अंतरावर या अनंतावरच्या वस्तूची प्रतिमा बनवेल. असं भिंग आपल्याला हवं आहे आणि तरच सुरेश ती वस्तू व्यवस्थित बघू शकेल. ठीक आहे, तर यावरून आपल्याला समजतं की जर वस्तू अनंतावर असेल तर प्रतिमा 200 सेंटीमीटरवर असली पाहिजे. बरोबर, म्हणजे वस्तूचं अंतर अनंत. बरोबर, आणि प्रतिमेचं अंतर मात्र 200 सेंटीमीटर इतकं असलं पाहिजे. आणि आता या माहितीवरून आपण नाभीय अंतर काढू शकतो. ठीक आहे, आता या ठिकाणी व्हिडिओ थांबवा आणि तुम्ही स्वतः हे सोडवून बघा. नाभीय अंतर काढून बघा आणि लक्षात ठेवा चिन्हांचे नियमसुद्धा. ठीक आहे, आता एकत्र करूया. आपल्याला माहिती आहे की आपले भिंग इथे आहे, त्यामुळे चिन्हांच्या नियमानुसार आपाती दिशा ही आहे, तर ती बाजू धन आहे. म्हणून मग भिंगाच्या उजवीकडचे सगळे अंतर धन आणि डावीकडचे सगळे अंतर ऋण. प्रतिमा अंतरसुद्धा ऋण असेल. बरोबर, ऋण 200 सेंटीमीटर. मग आता आपण भिंगाचे सूत्र वापरूया. 1/f बरोबर 1/v वजा 1/u. ठीक आहे, आता याच्यात u आणि v ची मूल्ये टाकूया. आपल्याला मिळेल 1/200 सेंटीमीटर वजा 1/ अनंत. आता 1/ अनंत म्हणजे 0. ठीक आहे, तर ही टर्म चालली जाईल. मग आपल्याकडे काय उरलं, 1/ 200 सेंटीमीटर. आणि म्हणून मग नाभीय अंतर आहे ऋण 200 सेंटीमीटर. आता लक्षात घ्या की आपण अभिसारी भिंग आवश्यक आहे की अपसारी भिंग याचा विचार न करता ही समस्या सोडवली आहे. तुम्हाला याची गरजही नाही.
फक्त वस्तू आणि प्रतिमेच्या दृष्टीने विचार केला आहे आपण. आता या नाभीय अंतराकडे पहा, व्हिडिओ थांबवा आणि विचार करा की आपण अभिसारी भिंग वापरतोय की अपसारी. या ऋणचिन्हाकडे पहा आणि विचार करा. ठीक आहे, चला पाहूया. नाभीय अंतर ऋण 200 असल्यामुळे मुख्य नाभी इथे फार पॉईंटला असली पाहिजे, बरोबर. आता विचार करा, कोणत्या भिंगाची मुख्य नाभी या बाजूला असते, डाव्या बाजूला असते. पहा, जर आपण इथे अभिसारी भिंग वापरलं तर प्रकाश किरण असा गेला असता आणि मग मुख्य नाभी इथे असती, धन ठिकाणी. म्हणून हे अभिसारी भिंग नाही, हे अपसारी भिंग असायला हवं. म्हणून मग आपण इथे अपसारी भिंग वापरणार आहोत, जेणेकरून जेव्हा आपल्याकडे समांतर प्रकाश किरण येतील तेव्हा प्रकाश किरण इथून येत असल्याचं वाटेल, त्या दूरबिंदूपासून येत असल्याचं वाटेल. पण आता आपल्याला इथे शक्ती काढायची आहे. शक्ती म्हणजे पॉवर P बरोबर 1/, नाभीय अंतर. नाभीय अंतर आहे ऋण 200 सेंटीमीटर. 200 सेंटीमीटर म्हणजे 2 मीटर. आपण इथे SI एकक वापरतो म्हणून इथे आपण लिहू 1/√2 बरोबर 0.5. तर इथे पॉवर किंवा शक्ती त्या भिंगाची आहे 0.5 ऋण 0.5 डायोप्टर. ठीक आहे. म्हणून मग आपण आता काय करू, आपण सुरेशला असं प्रिस्क्रिप्शन देऊ की त्याला ऋण 0.5 डायोप्टर शक्तीचं भिंग वापरायचं आहे आणि हे ऋणचिन्हच आपल्याला सांगतं की हे अपसारी भिंग आहे. मग आता इथे आपल्याला एक जिज्ञासू प्रश्न पडू शकतो की जर ही वस्तू अनंतावरून जवळ आली तर काय होईल. पहा, तुम्ही अंतर्गोल भिंगाची किरण आकृती पाहिली तर तुम्ही बघू शकता की वस्तू कुठेही असली तरी त्याची प्रतिमा नेहमी नाभीय अंतराच्या आत तयार होते आणि आपल्या भिंगाचे नाभीय अंतर 200 सेंटीमीटर आहे, जो की दूरबिंदू आहे. म्हणजे वस्तू कुठेही असली तरी प्रतिमा नेहमी या हिरव्या प्रदेशात तयार होईल आणि सुरेश ते व्यवस्थित बघू शकेल. आता अर्थातच जर वस्तू या हिरव्या प्रदेशात आली तर वस्तू स्वतःच तिथे कुठेतरी आली तर प्रतिमा आणखी जवळ असेल आणि ती आपण आकृतीमध्ये बघू शकतो. मग कदाचित ती निकट बिंदूपेक्षाही जवळ असेल आणि कदाचित सुरेश ते पाहू शकणार नाही कारण आता ते खूपच जवळ आहे. बरं, मग अशा परिस्थितीत त्याला फक्त आपला चष्मा काढून ठेवावा लागेल. आणि म्हणूनच तुम्ही कधी पाहिलं असेल की ज्या लोकांना निकट दृष्टीचा त्रास असतो ते दूरच्या गोष्टी पाहताना चष्मा लावतात, पण जेव्हा ते पुस्तक वगैरे वाचत असतात तेव्हा ते चष्मा काढून ठेवतात. ठीक आहे. तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.